रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला पॅटर्नवरून ब्लाऊज कसं कटिंग करायचं हे दाखवणार आहे आणि त्यासोबत पॅटर्नचा वापर कसा करायचा आहे, म्हणजे उंची कमी जास्त करायची आहे का आणि कशा पद्धतीने करायची। तर हे बघा, मी इथं 42 मापाचं जे ब्लाऊज आहे ना, म्हणजे कस्टमरचं आलेलं आहे माझ्याकडे, तर त्याचं माप घेत मी पॅटर्न काढलेले आहेत मापानुसार। 42 मापाचं हे ब्लाऊज असणार आहे। तर मी मापाला आलेल्या ब्लाऊजवरून मापं घेते। उंचीचे माप मागच्या बाजूने मोजायचे असतं। 15 इंच तयार उंची आहे कस्टमरची। त्या पद्धतीने मी उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला छातीचे माप कसं मोजून घ्यायचं हे दाखवते इथं। तर हे बघा, जी आपली आतमध्ये गेलेली पट्टी म्हणजेच हुक पट्टी वरून आपल्याला माप मोजायचं असतं। शिलाईची जी फिटिंगची टीप असते ना मुंड्यातली, त्या टीपपर्यंत, तर पहिल्या हुकपर्यंत 10.5 आलेला आहे, म्हणजे 42चं माप आहे। मग मी इथं बरोबर उंची प्लस 1 इंच घेत असं व्यवस्थित खाली सरळ लाईन मार्किंग करून घेते आणि शोल्डर तसंच मुंडा खोली माझी मी इथं घेतलेली आहे। मी तुम्हाला परत मोजून दाखवते की शोल्डर मी किती घेतलेला आहे। बघा, 5.5चे शोल्डर घेतलेला आहे आणि 6चा मुंडा घेतलेला आहे। 42चं माप आहे म्हणून थोडं मी अर्धा इंच वाढवलेलं आहे। आणि त्यानंतर आपलं हे जे पॅटर्न आहे ते पॅटर्न मी इथं लावून चेक करते की बरोबर येते का। बघा, पॅटर्न आपलं व्यवस्थित इथं आलेलं आहे, उंचीला बरोबर येते। जर का तुमचं पॅटर्न उंचीला म्हणजे कस्टमरची उंची जास्त असेल आणि पॅटर्न आपलं उंचीला कमी पडत असेल तर मग तेवढं वाढून घ्यायचं। तसे मी व्हिडिओ देखील भरपूर असे बनवलेले आहेत। आता इथं बघा, गळ्याची रुंदी तसंच गळा उंची मी टाकत बरोबर गळ्याचा जो आकार आहे तो असा ड्रॉ केला आणि त्यानंतर मी इथं कमरेचं माप चेक करते की नेमकं ह्या कस्टमरचं कंबर किती आहे। 42ची छाती आहे आणि कंबर बरोबर 36चा आहे। 36 ते 34 इंचापर्यंत कंबर आहे कस्टमरचं। तर हे बघा, साईडचे जे पॅटर्न आहे ना ते मी अशा पद्धतीने इथं ठेवत व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे। बाही ह्या कस्टमरची 6 इंचाची आहे, तर मला 7 घ्यावी लागेल। तर बघा, मी असं मोजून चेक केलेलं आहे, साईडचा कापड 7 इंच येतोय का आणि मग मी ह्या बाजूला कटोरी अशी जी आहे ती क्रॉसमध्ये बसवलेली आहे। केव्हा पण कटोरीची ब्लाऊज कटिंग करत असताना कटोरी क्रॉस कापडमध्येच तुम्हाला पण ठेवायची आहे। आणि इथं बघा, आता कस्टमरचं जे माप आहे ना, म्हणजे कमरेचं माप थोडं जास्तीचं आहे। मग मी 36च्या चौथा 9 + 2 इंच असं 11 इंचापर्यंत येईल अशी क्रॉसपट्टी इथं वाढून घेतलेली आहे। बाकी पॅटर्न आपले बरोबरच येतात, कारण पॅटर्नमध्ये मार्जिन मी एक्स्ट्राची घेतलेली असते, म्हणजे 2 इंच आपले मार्जिन आहेच म्हणून। तर अशा पद्धतीने मी बघा, कटोरी, साईड पॅटर्न, बॅक पार्ट आणि आपली जी क्रॉसपट्टी आहे याचं मार्किंग करत ह्या एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत, तर दोन्ही एकावर एक ठेवत मग मी कटिंग करून घेते। आता हात बऱ्यापैकी चांगला झालेला आहे, तर मग मी परत पहिल्यासारखे ब्लाऊज कटिंग करायला घेते, कारण एकाच कस्टमरचे जास्तीचे ब्लाऊज असले का मग ते एक ब्लाऊज कटिंग करायला खूपच वेळ जातो आणि वेळेची बचत मग ह्या पद्धतीने आपण करू शकतो, जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे। आणि माझी मी जेव्हा जास्तीची ब्लाऊज कटिंग करते, तर म्हणजे जास्तीची किती, एक सोबत माझ्याने कमीत कमी 7 ते 8 ब्लाऊज मी एकावर एक ठेवून कटिंग करू शकते। जरी का एखाद्या कस्टमरचे 15 किंवा 16 ब्लाऊज राहिले तर मग त्यांना 2 ते 3 टप्प्यात मला कटिंग करावे लागतात, कारण लेअर जास्ती होतात कापडच्या आणि मग एवढा जाड कापड मला देखील कापायला खूप असं एकदम म्हणजे कापला जात नाही माझ्याने देखील। तर मग मी असं 5-6 ब्लाऊजांचं व्यवस्थित असं एकावर एक ठेवत अशी कटिंग करत असते, मग ते पण आपल्याला व्यवस्थित करता येतात। आता बघा, सर्व जे पॅटर्न माझी मार्किंग झालेली होती ते मी कटिंग करून घेतली आणि उरलेला जो कापड आहे त्याची घडी घातली। उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे। इथं छातीच्या चौथा घडी घेते मी नेहमी, म्हणजे 10.5 इंच। खाली दंडघेरच्या निम्मे प्लस 2 इंच घेतलं। इथं उतार दिलेला आहे 3 इंचावर, कारण बाही कमी आहे आपली, म्हणजे एकदम शॉर्ट पण नाही आणि लॉंग पण नाही, म्हणून उतार मला व्यवस्थित इथं द्यावा लागला। मग मी अशा पद्धतीने बाहीचा जो आकार आहे तो अंदाजाने दिलेला आहे। नेहमी मी माझ्या कस्टमरची ब्लाऊज कटिंग करते ना, तर मी कधीच म्हणजे पॅटर्न तर मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत ना, मी पॅटर्नची बाहीचा वापर करतच नाही, कारण मला अशी सवय पडलेली आहे डायरेक्टली कापडवर कटिंग करायची। मग मी घडी घातली का बाहीची कटिंग अशी करत असते। पण तुमच्या सर्व मैत्रिणींसाठी मी पॅटर्न आता अवेलेबल केलेले आहेत। तुम्हाला सर्व प्रकारचे सर्व साईजमध्ये पॅटर्न मिळणार आहेत। पॅटर्न ऑर्डरसाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सअप करा। तुम्हाला सर्व डिटेल माहिती दिली जाणार आहे पॅटर्न संबंधी। तुम्हाला पॅटर्न हवे का, कुठले पॅटर्न हवे, तुम्हाला कुठल्या पॅटर्नची प्राइस जाणून घ्यायची आहे या संबंधित जर का तुम्ही मला मेसेज करणार तर तुम्हाला सर्व डिटेल माहिती पॅटर्न संबंधित व्हॉट्सअपला दिली जाणार आहे।
तर टोटल म्हणजे बघा ओपन गळ्याचे 5 प्रकारचे पॅटर्न मी तयार केलेले आहेत सर्व साईजमध्ये. आणि त्यानंतर बोटनेकमध्ये देखील पॅटर्न आपले रेडी आहेत ऑल साईजमध्ये. 28 ते 42चा पूर्ण सेट मी तयार केलेला आहे बोटनेकमध्ये. त्यानंतर ओपन गळ्याचे देखील कटोरी ब्लाऊज, 2 पीस कटोरी, 3 पीस प्रिन्सेस कट, फुल प्रिन्सेस कट, 4 टक्स असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रंट पार्टचे जे पॅटर्न असतात ना, हे सर्व पॅटर्न माझे मी तयार केलेले आहेत. त्यासोबत तुम्हाला शॉर्ट बाही मिळते आणि तसंच लॉंग बाह्या देखील मी देत असते. जर का तुमची ऑर्डर मोठी असेल, तुमच्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 2 साईजच्या लांब बाह्या दिल्या जातात. ठीक आहे, म्हणजे एल्बोपर्यंत स्लीव तुम्हाला 2 मिळतात आणि शॉर्ट स्लीव तुम्हाला ऑल साईजच्या मिळत असतात. तर खूप सुंदर असे पॅटर्न आहेत आणि भरपूर मैत्रिणींनी ऑर्डर केलेली आहे. खूप छान छान रिव्ह्यू मला मिळाले. पॅटर्नची क्वालिटी एकच नंबर आहे. तुम्ही बघितलं जसेल आता व्हिडिओमध्ये एकदम सुंदर असे पॅटर्न आहेत, म्हणजे टिकाऊ पॅटर्न आहेत. पाणी पडलं, चहा कॉफी सांडवली तरी देखील त्यांना काहीच होणार नाही. एकदम वॉशेबल आहेत, म्हणजे काहीच नुकसान तुमचं त्या पॅटर्नचं होणार नाही. एकदम छान अशी पॅटर्न, आपली क्वालिटी एकदम एकच नंबर आहे आणि सर्वच मैत्रिणींना पॅटर्न आवडत आहेत. त्यासोबत फिटिंग देखील छान बसते. प्रत्येक मैत्रिणीचं स्वप्न असतं की आपल्याला पण आपलं ब्लाऊज यायला हवं. तुम्हाला जर का शिवणकाम येतंय आणि तुम्हाला फक्त स्वतःचं तुमचं ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे, तर मग नक्कीच तुम्ही पॅटर्न ऑर्डर करू शकता. पॅटर्न ऑर्डरसाठी तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर बघा, मी आता तुम्हाला पॅटर्नची माहिती दिली. त्यासोबत मी तुम्हाला ब्लाऊज बघा, डिझाईनचे जे ब्लाऊज येतात ना, त्यांचं कसं ॲडजस्टमेंट करायचं आणि त्यांना कटिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो, याचं मी तुम्हाला इथं सविस्तर व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर ह्या एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज होते. याला तर मी इस्त्री केली नाही, पण दुसरं जे ब्लाऊज आहे त्याला मला इस्त्री करण्याची गरज आहे. मग मी ते इस्त्री करून कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर जसं की मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, माझ्या हाताला लागलेलं असल्यामुळे माझे भरपूर ब्लाऊज पेंडिंग पडलेले आहेत. म्हणजे एकेका कस्टमरचे एक ब्लाऊज ट्रायल म्हणून देखील भरपूर ब्लाऊज आलेले आहेत नवीन कस्टमरचे. जे न्यू कस्टमर आहेत ना, माझे आता शॉप आहे, त्यामुळे कसं कोणाला शॉप दिसलं का आले की टाकलं ब्लाऊज असं, मग पहिल्यांदा येतात तर मग त्यांचे एक ब्लाऊज असतात. तर असं करत माझ्याकडे म्हणजे आजच्या दिवशी मी बरोबर 10 ते 15 ब्लाऊजांची कटिंग करून घेतली. म्हणजे पूर्ण दिवसभरात मी 10 ते 15 ब्लाऊज कटिंग केले. त्यासोबत ब्लाऊज जे शिवायला दिलेले आहेत माझ्या बहिणीकडे, तसं तिला देखील सांगत गेली की कसं काय करायचं आहे. आणि आता बघा, तुम्हाला कटोरी ब्लाऊज मी दाखवलं पॅटर्नवरून कटिंग केलेलं. आता त्यानंतर ह्या एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज आहेत. बाकी मी तुम्हाला दुसरे पण ब्लाऊज कटिंग केलेले दाखवले. 1-1, 2-2 ब्लाऊज दाखवले. ते मी कटिंग करून बाजूला ठेवलेले, म्हणजे त्यांच्याच बॅगांमध्ये मी ते ब्लाऊज टाकून ठेवलेले आहेत. कारण कसं, याचे ब्लाऊज त्याला, त्याचे ब्लाऊज त्याला, असं नको व्हायला गोंधळ. यासाठी मी कटिंग केली का परत बॅगमध्ये ब्लाऊज भरून ठेवते. आता हे ब्लाऊज असे आलेले आहेत बघा. तुम्ही या कस्टमरने कापड घेतलेले आहेत आणि आता याला दोन्ही बाजूला बाह्यांसाठी बॉर्डर आलेली आहे. म्हणजे एक ब्लाऊज पीसवरती 4 बाह्या होतील अशी बॉर्डर आलेली आहे आणि ब्लाऊज एकच आहे. मग त्या कस्टमरने मला सांगितलेलं आहे की ही जी बॉर्डर आहे ती स्लीवमध्ये उभ्यात घ्या असं म्हणून, म्हणजे उभी यायला हवी, मग त्याला जॉईंट येणार आहे आतमध्ये. आता हे जे ब्लाऊज आहे हे खूपच मगजमारीचं, म्हणजेच खूप डोकेदुखी आहे. तर चला मग मी आता याचं माप घेतलेलं आहे. वर्क किती इंचाचा आहे आणि गळा रुंदी किती येते, गळा त्यावर डिझाईनचा आहे ना, त्याप्रमाणे मग मी त्याची गळा रुंदी चेक केली आणि तसंच मग मी इथं म्हणजे 6.5 गळा रुंदी आलेली आहे. तर त्याचं निम्मे आपलं होतं बरोबर 3.25 मी गळा रुंदी घेतली आणि 3 शोल्डर घेतलेला आहे. असे आपल्याला मापं टाकायचे असतात. बघायला गेले तर हे ब्लाऊज 34 मापाचं आहे. मग 34 मापा मी याची कटिंग करणार आहे. तर शोल्डर मात्र मला या वेळेस आता ब्रॉड घ्यावं लागलं, कारण डिझाईनचे ब्लाऊज आहेत, म्हणजे गळ्यावर डिझाईन आहे. दोन्ही मागचा पुढचा गळा छोटाच आहे डिझायनर आलेला, पण ह्या कस्टमरला मात्र डीप गळे आवडतात. तर बघूया आता डीप गळा कसा तयार होतो. तर मी बघते, मला वेळ मिळाला तर मी नक्कीच व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर डीप गळा कसा याचा तयार आपण करू शकतो, कारण गळे तर छोटे छोटे आहे. पुढचा तर ठीक आहे, ब्लाऊज आपण प्रिन्सेस कटमध्ये हे कटिंग करणार आहे. थोडं आपलं हे बोटनेकप्रमाणेच याचे शोल्डर आलेलं आहे, म्हणून मी 1 इंच आतमध्ये घेत याला थोडा फ्रंट मुंड्याचा आकार आतून दिलेला आहे आणि पुढचा गळ्याचा पण मी आकार माझ्या पद्धतीने दिला. पण मी हा गळा इथं कट करणार नाही आहे. आपण डिझाईनचं बघू आणि मग कट करू. इथं बघा, असं मी 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे टक्सची. मुंड्यामध्ये बरोबर जेवढा मी मुंडा घेतला ना 6.5चा, तेवढा मी क्रॉस केलेला आहे आणि स्केलच्या मदतीने प्रिन्सेस कटचा छान असा आकार इथं ड्रॉ केला.
बघा असे आकार जेव्हा तुम्हाला जमायला लागतात ना, तेव्हा खूप सुंदर असं ब्लाऊजला पफ क्रिएट होतो आणि छानच मग त्याची फिटिंग येते. एकदम सुंदर अशी फिटिंग येते ब्लाऊजची. इथं मी बघा वर डायरेक्ट कापडवर कटिंग करते म्हणून छातीच्या चौथा प्लस 3 इंच घेते. खाली कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच प्लस 2 इंच प्लस 1 इंच, म्हणजे असं आपल्याला टोटल 5.5 इंच एक्स्ट्रा आपल्याला इथं खाली घ्यायचं असतं. जसं की मी डिटेलमध्ये व्हिडिओ भरपूर तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. प्रिन्सेस कट ब्लाऊज माझ्या मताने तरी माझे जे सबस्क्रायबर आहेत, जे माझे नेहमी मला माझे व्हिडिओ बघणाऱ्या ज्या ताई आहेत ना, त्यांच्या तर तोंडी पाठच झालेला असेल प्रिन्सेस कट ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज. कारण तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती मी इथं देत असते. आहे तुम्हाला गरज फक्त व्यवस्थित कटिंग करण्याची. तेवढ्यात बघा वटाण्याच्या शेंगाच आलेल्या आहेत माझ्या जोडी. तर बसल्या बसल्या बघा कटिंग करत करत बराच वेळ झाला, दुपार झाली. आणि असे कामं आमचे चालतात शॉपवरती बरेच, म्हणजे आम्ही 3 ते 4 जण असतो बरोबर. आणि मग कंटिन्यू कामं चालत असतात. माझी मुलगी पण असते, तिला पण मी काम देते शिवायला, तसंच हुक लावायला. दोन्ही मुली मला मदत करत असतात. एक मुलगी हुक लावायचं काम करते, एक मला स्टिचिंग करू लागते आणि माझी बहीण पण असते. मग असं आमचं पूर्ण म्हणजे परिवारच असतो शॉपमध्ये. मुली पण थोड्या कामात येऊनच जातात. त्यांना काही कामं नाही राहिले का मग आपल्याकडेच आपल्याजवळ ठेवायचं, म्हणजे कामं जास्तीचे आपले होत असतात फटाफट. तर इथं बघा ह्या एकाच कस्टमरचे मी तुम्हाला 3 डायरेक्ट ब्लॅक कलरचे ब्लाऊज दाखवले ना काळे, तर तिन्ही अस्तर मी एकावर एक ठेवत एक सोबत 3 अस्तरांची कटिंग आपली इथं होते बरोबर अशा पद्धतीने. एकावर एक ठेवत मी बॅक आणि फ्रंट कटिंग करून घेते आणि मग नंतर मी बाहीची कटिंग करणार आहे. लांब बाही आहे ना, म्हणजे ह्या कस्टमरची आहे ना एल्बोपर्यंत स्लीव 8.5ची असणार आहे. मग मी 8.5चीच बाहीची कटिंग इथं करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पण जेव्हा ब्लाऊज येतात ना, भरपूर मैत्रिणींना प्रश्न पडतो. आता मला बघा मी माझा ग्रुप बनवलेला आहे, त्यावर मला एक ताईचा म्हणजे मेसेज होता आणि त्यांनी मला फोटो टाकलेला होता की अशी प्रिंटेड गळे येतात ना, मग त्यांचा प्रश्न होता की ताई आता ह्या ब्लाऊजला डीप गळ्यामध्ये कटिंग करायची का बोट नेकमध्ये कटिंग करायची. तर इथं तुम्हाला महत्त्वाची टिप देते मी की तुम्ही गळ्याची रुंदी चेक करत जा आधी. गळा रुंदीला किती आहे मग त्याच्या निम्मे कर तुम्ही गळा रुंदी टाका आणि त्यापुढे 3 इंच शोल्डर घ्या. असं तुम्ही ऑल साईजसाठी करू शकता. ही खूप सोपी ट्रिक आहे. एवढी महत्त्वाची माहिती आणि एवढं डीपमध्ये तुम्हाला माझ्या मताने तरी कोणी सांगत नसेल यूट्यूबवरती, जेवढं मी तुम्हाला इथं प्रामाणिकपणाने सांगते. तर खूप एकदम सोपी पद्धत आहे. जेव्हा डिझायनर गळे येतात ना, तेव्हा त्यांची गळा रुंदी मोजून घेत जा, जसं मी मोजून घेते. आणि मग त्यानंतर गळा रुंदीला निम्म्यामध्ये करायचं. जसं 6.5 आलं माझ्या, तर मी 3.25 वर गळा रुंदी टाकलेली आहे आणि त्यापुढे 3 इंच शोल्डर घेतलेला आहे. तसंच तुम्ही देखील करू शकता. म्हणजे गड्याची रुंदी असं नाही की 6.5च येईल. हे डिझायनर गडे आहेत ना, कधी कधी 7 इंच येते, कधी कधी 8 इंच येते गड्याची रुंदी. मग त्याप्रमाणे तुम्हाला शोल्डरचं माप टाकायचं असतं. आणि जर माप छोटं असेल आणि गड्याची रुंदी खूप जास्तीची ब्रॉड आलेली आहे, मग त्यावेळेस मध्ये टक्स मी टाकायचे तुम्हाला शिकवलेलं आहे ना आधीच्या व्हिडिओमध्ये, तसं टक्स टाकून मग आपण त्या गड्याची रुंदी कव्हर करू शकतो. अशा आपल्या भरपूर अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आता हा लिमिटेड गळा होता म्हणून मी याला जसं आहे म्हणजे जेवढा आला ना तेवढीच मी गळारुंदी ठेवलेली आहे. जर का इथं माझ्या जास्तीचा आला असता, समजा जसं की 8.5 किंवा 9 पर्यंत गळ्याची रुंदी आली असती, तर मग मी मध्ये टक्स टाकून याला व्यवस्थित मापात केला असता. कारण 34चं माप आहे त्यामुळे माप पण आपलं जास्ती मोठं नाही आहे. आता बघा बॅक तर कटिंग झाला, पण आता फ्रंटमध्ये बघा कस्टमरला प्रिन्सेस कटचा ब्लाऊज हवा आहे, 1 टक्स नको आहे आणि डिझाईन पण याला खाली अशी सरळ आलेली आहे. आता डिझाईन लेडीज घेताना डिझाईन बघूनच घेतात आणि मात्र शिवत असताना आपल्याला डोक्यालाच ताण होत होतो की नेमके ह्या डिझाईन कशा ॲडजस्ट करायच्या. आता हे डिझाईनचं पार्ट एवढंसं आहे इथं शिल्लक. आणि यामध्ये बघा आता आपलं हे जे साईड पॅटर्न आहे ते अजिबात बसत नाही आहे, कुठून कुठं त्याची डिझाईन ॲडजस्ट होत नाही आहे. आता हे जे बॉर्डर आहेत ना आपल्या, हे बॉर्डर बरोबर खाली आणि वर म्हणजे 2-2 बॉर्डर आलेले आहेत. 4 बाह्यांचं इथं त्यांनी बॉर्डर दिलेली आहे, पण ती पण अशीच आहे अपूर्ण. मग आता आपल्याला याला ही जी डिझाईन आहे ही उभ्यामध्ये घ्यायची आहे. मग मी बाहीची घडी करत याला असं ठेवत बरोबर आता एक बाहीसाठी 2 पॅटर्न कट होतील, म्हणजे 2 कापड आपले इथं कट होत आहे बघा खाली तसंच वर.
सेम पद्धतीने मी आता एकच बाही कटिंग केली अजून. आता दुसरी बाही देखील आपण दुसऱ्या बाजूला डिझाईन जी आहे ती मॅच करायची आहे. एकावर एक बरोबर येते का डिझाईन असं चेक करत मग ठेवायचं आहे, कारण त्याला खाली देखील प्लेन कापड आहे. म्हणून मी आता अशा पद्धतीने इथं व्यवस्थित बाही ठेवत कटिंग करून घेते. आता ही जी बॉर्डर आहे ना बाहीची उरलेली, त्या बॉर्डरवरती मग मी ते जे साईड पॅटर्न आहे ते इथं बसवण्याचा प्रयत्न करते आणि व्यवस्थित बसून असं कटिंग करते. हे जे ब्लाऊज आहेत ना हे पूर्ण तयार झाले का मी तुमच्यासोबत नक्कीच यांच्या शॉर्ट शेअर करणार आहे, कारण ब्लाऊज माझे भरपूर पेंडिंग पडलेलं आहे काम. तर मग मी शिवण्याचाच मागे आहे. आता कटिंग झाले का फटाफट स्टिचिंगची कामं करायची आहेत. व्हिडिओ शूट करायला मला जसा वेळ मिळेल तसं मी ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर आता हे साईड पॅटर्न मी तर असं ॲडजस्ट केलेला आहे. बाकीचा हा जो प्लेन कापडमध्ये आला तो मार्जिनमध्ये आपला जाणार आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी बरोबर 10 ते 15 ब्लाऊज कटिंग करून घेतले. बाकी बॅगांमध्ये पडलेले आहेत. आणि फायनली मला कटिंगचा जो आहे ना ब्लाऊजांचा तो व्हिडिओ शूट करायची आठवण नव्हती. मग मी दुसऱ्या दिवशी शूट केला. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा ब्लॉगमध्ये ह्याच ब्लाऊजांच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.